नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण उपवासासाठी एक अगदी पारंपरिक, चविष्ट आणि हलकी अशी रेसिपी पाहणार आहोत, वरईची खीर. ही खीर उपवासाच्या दिवशी पोटाला हलकी आणि मनाला आनंद देणारी असते. तर चला मग बघूया या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते ते. 1 कप वरईचे तांदूळ, 1 मोठा चमचा बेदाणे, वेलची आणि जायफळ, 2 मोठे चमचे किसलेले ओले खोबरे, 1 मोठा चमचा काजू, 1 मोठा चमचा बदाम, केसर, अर्धा वाटी साखर, 1 मोठा चमचा तूप, 1 ग्लास पाणी आणि 2 ग्लास दूध. सर्वात प्रथम आपण वरईचे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. त्यासाठी मी अशी गाळणी घेतली आहे, त्यामध्ये वरईचे तांदूळ ठेवले आहे आणि वरतून स्वच्छ पाणी ओतले आहे. जोपर्यंत पाणी स्वच्छ येत नाही तोपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे. आता हे तांदूळ तुपावर चांगले परतवून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवूया. पॅन गरम झाला की 1 मोठा चमचा तूप घालून त्यावर वरईचे धुतलेले तांदूळ घालायचे आणि लालसर होईपर्यंत परतवत राहायचे. वरई तुपात भाजल्याने त्यातील ओलसरपणा कमी होतो आणि एक खमंग वास तयार होतो. असे केल्यामुळे वरई शिजवताना चिकटत नाही आणि त्याला खमंग वास येतो. 5 मिनिटांनंतर मध्यम गॅसवरती परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून वरई 70 ते 80% शिजवून घ्यायची, म्हणजे अर्धवट शिजवायची. वरई ही पचनासाठी अतिशय हलकी आहे आणि वरई ही ग्लुटन फ्री आहे. वरईमध्ये डायटरी फायबर भरपूर असतात, ज्यामुळे पचन सुधारते. आता झाकण लावून वरई अर्धवट शिजवून घेऊया. आता झाकण ओपन करून बघूया की वरई चांगली शिजली आहे की नाही. वरई चांगली शिजली आहे आणि ती मोकळी होत आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास दूध घालूया आणि वरई मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊया. वरई ही लो फॅट आणि लो कोलेस्ट्रॉल असलेले धान्य प्रकार आहे. यातील अँटीऑक्सिडंट आणि फायबर हृदयाचे आरोग्य सुधारतात. वरई ही कमी प्रक्रिया झालेले धान्य असून ती शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते. आता यामधले दूध आटले आहे. आपण यामध्ये अजून 1 ग्लास दूध घालून चांगले शिजवून घेऊया. वरई हळूहळू पचते, त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि अधिक खाणे टाळले जाते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. खिरीसाठी तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे दुधाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये अर्धा कप साखर घालूया आणि चांगले मिक्स करूया. पचायला हलकी, ताकदवर्धक आणि पौष्टिक असल्यामुळे मुले, आजी आजोबा, वृद्ध व्यक्तींना वरईचे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. आता यामध्ये 2 मोठे चमचे किसलेले ओले खोबरे घालूया. आता यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे घालूया. आता यामध्ये केसरच्या काड्या घालूया. केसर घालणे ऑप्शनल आहे, जर नसेल तर नाही घातले तरी चालेल. आता यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळची पूड टाकूया. उपवासामध्ये जे पदार्थ तुमच्या इथे चालतात ते पदार्थ टाकून ही खीर करू शकता. आता यामध्ये बेदाणे घालूया. आपण लास्टला बेदाणे घातले आहेत कारण बेदाणे आंबट असतात, त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. ही खीर आता थोडी घट्ट आहे. जेव्हा सर्विंग करायची असेल तेव्हा त्यामध्ये थोडे दूध घालून सर्व करू शकता. आता आपली खीर तयार झाली आहे. आपण सर्व करूया. तर अशी ही उपवासासाठी परफेक्ट, चविष्ट आणि आरोग्यदायी वरईची खीर अगदी कमी वेळात आणि सहज तयार होते.
तुम्ही ही खीर नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच एका नव्या आणि चवदार रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.